भगतराव मुन्सी चषक 2025 ची मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा रुपेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळतोय। टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही, चला लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या। फणस डोंगरी संघ आपल्याला सहकार्य करा, शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे। अंतिम दिवसामध्ये आपल्याला सहकार्य गरजेचं आहे। गेल्या 6 महिन्यापासून या स्पर्धेची तयारी करत असताना रुपेशदादा आणि त्यांच्या पूर्ण सहकार्याला हिरामनजी जेदे असतील, विश्वगिरी असतील, या सर्वांना आपण पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा म्हणजे मंच चषक 2025 ची स्पर्धा आहे। बेउच काकांचं देखील इथे शुभ आगमन आहे, आमचे हर्षददादा पितले यांचं देखील इथे शुभ आगमन इथे पाहायला मिळतोय। अगदीच अगदी प्रचंडवर क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आज या अतिथी कक्षामध्ये आहे आणि अतिथी कक्षाची शोभा मात्र आज वाढली आहे यांच्या उपस्थितीमध्ये। प्रथम नाणेफेक जिंकत फणस डोंगरी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे। ऑन स्क्रीनवर आपण इथे शामियाना हा पाहू शकताय, मुख्य व्यासपीठ पाहू शकताय, व्यासपीठावर बसलेले अतिथी पाहू शकताय आणि मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकताय। हॅलो, हा ड्रोनचा व्ह्यू आपण पाहताय, ज्या ठिकाणी आमचे मित्र प्रणव ठाकूर यांनी टिपलाय। एरियल व्ह्यू बघा, तुम्हाला वाटेल एखाद्या लॉर्ड्सच्या मैदानामध्ये आपण आहोत की काय। आणि खरंच खूप चांगलं हे क्रीडांगण, आउटफील्ड लज ग्रीन आउटफील्ड आहे आणि त्याच्या बरोबरीने चांगली विकेट आहे आणि हा संपूर्ण आमचा शामियाना, हा VIP डाईस तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवरती। ज्या पद्धतीने सजवलं आयोजकांनी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, पाहत राहावा असं हा खरं नयन रम्य असं दृश्य तुम्ही पाहताय या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा आणि या स्पर्धेचा। अर्थात सुमित पाटील इथे गोलंदाजी ट्रॅकवर असेल, पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय, सामन्याला सुरुवात केली जातोय। स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल शुभम पाटील, नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बैजनाथ पाटील, अनुभवाची शिदोरी ज्याच्याकडे आहे ना बलवली संघाचा तो बैजनाथ पाटील। या बल्ला मात्र चेंडू गुडलेल स्पॉटला पडल्यानंतर उचली घेतोय, कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट बॉलचा संपर्क निर्धाव चेंडूची सांगता होतोय। पहिला चेंडू जलद गतीचा गोलंदाज, इथे मात्र सुमित मात्र इथे पहिल्या चेंडूवर मात्र इरादे स्पष्ट करतोय, मनसुबे स्पष्ट करतोय फणस डोंगरीच्या वतीनं। पहिला चेंडू इथे निर्धाव फेकताना आपण पाहिला बैजनाथ पाटील, ज्याच्याकडे अनुभवी शिदोरी आहे। डॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय शुभम पाटील, जो खऱ्या अर्थाने आपण पाहतोय। या बिल्ला मात्र अप्रतिम लॉफ्टेड कव्हर पाहायला मिळतो, दोन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवला जाईल। एक धावसंख्या अर्जित करताना शुभम हा मात्र स्ट्राईकला होता, नॉन स्ट्राईकिंगला वैजनाथ होता। आता मात्र वैजनाथ स्ट्राईकिंगला जाईल, नॉन स्ट्राईकला शुभम येईल जर्सी क्रमांक 22 मध्ये। अगदी आपण पाहतोय ज्याच्याकडे तंतोशुद्ध फटकेबाजी आणि बलवलीचं उज्ज्वल भविष्य जो क्रिकेट मध्ये करणार आहे तो मात्र शुभम इथे मात्र नॉन स्ट्राईकला 21 धावसंख्येनं ओपनिंग देतोय, शुभारंभ करतोय, प्रारंभ करतोय आपल्या बलवली संघाचं। राजू पाटील शिवसेना नेते श्रीराम 11 बलवली संघाचं इथे मात्र त्यांनी आज मात्र या टीमला पॅक केली गेली आहे असे आमचे पाहतोय राजूजी पाटील आणि भूमी 11 यंगस्टार फणस डोंगरी त्यांच्या विपक्षामध्ये पाहतोय। जर्सी क्रमांक 63 जलद गतीचा गोलंदाज, हाफ ट्रॅकरचा चेंडू, मोठा फटका पसला, फटकाखाली चेंडू, इथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, इथून मात्र पहिला ब्रेक थ्रू, विकेट नंबर 1 डाऊन, बॅक टू द पवेलियन डीजे। आभार व्यक्त करतो। बघा पेण शहरामध्ये प्रीमियर मोटर्स आहे आणि चांगल्या बाईक्स त्या ठिकाणी आहेत, इलेक्ट्रिक असतील किंवा पेट्रोलवरती बाईक असतील, अशा चांगल्या बाईक्स त्या ठिकाणी आहेत। त्याचे ते प्रोप्रायटर आहेत, प्रीमियर मोटरचे ते मालक आहेत आणि इम्तियाज मणियार त्यांच्या समवेत नेहान मणियार आणि नबील मणियार हे देखील या ठिकाणी या स्टेजवरती बसलेले आहेत। या मॅचचा ते आनंद घेत आहेत आणि रुपेश दादांवरती त्यांचं नितांत प्रेम आहे असे सन्माननीय इम्तियाज मणियार सरांचं पुन्हा एकदा स्वागत। हॅलो, तर या दरम्यान श्रीराम बरवली संघाचे पुरस्कर्ते जिते विभाग शिवसेना प्रमुख एकच वादा आमचा राजू दादा। तर राजू दादा पण कुठे असाल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत। शिवसेना पक्षाची मुलूक मैदानी तोप जिते विभाग प्रमुख आदरणीय राजू दादा यांना विनंती असेल आपण मंचावरती याचं आपलं स्वागत। मोठा फटका शुभम पाटीलच्या बॅट मधून लॉंग बॉडी लाईनच्या वरून हवाई दन 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 करत षटकार।
रुपेश पाटील दादाच्या या नावाचं माहिर आमचा रुपेश पाटील. या बेला मात्र धावपटलावर धाबा आपल्याला बलवली संघाच्या पाहायला मिळतील मात्र 8. शुभम पाटील या बेला मात्र चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाने धावपटलावर धाबा आल्यात 1-8. घेऊया छोटासा ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा मनसे चषक 2025 चा थरार. हॅलो, पुन्हा एकदा विनंती आहे. राजू पाटील बघा जिते विभाग प्रमुख आहेत आमचे, या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. जिते विभाग प्रमुख राजू पाटील यांना मी विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं. आलेले आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करतोय आपण स्टेजवरती या. मनपूर्वक स्वागत. इथून मात्र धावपटलावर धाबा पाहायला मिळतील 8. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर 8 धावसंख्या धावपटलावर सध्याच्या घडीला बलवली संघाची आपण पाहतोय. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणजे बलवली नगरी. आणि बलवली नगरी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये इथून 8 धावसंख्या बनवतोय शुभम. अगदी आपण पाहतोय तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून तो पारंगत आहे असं शुभम. मात्र बलवलीचा स्टार सितारा देव 4 ते 5 वर्ष क्रिकेटमध्ये अशी मैदानं गाजवली की प्रत्येक षटकाबाबत 3 षटकार मारणारा हा धुरंधर फलंदाज देव. अगदी आपण पाहतोय परमेश्वराचं नाव देव स्ट्रायकिंगला इथे पाहतोय आपण. बलवली संघाचा स्टार खेळाडू अक्षय पाटील आपण बघतो की खेळाडूंना अनेक जण बक्षीस लावतात, पण कॉमेंट्रीला देखील बक्षीस लावणारे आमचे BH पाटील या ठिकाणी स्टेजवरती आहेत. BH पाटील यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्या आलेलं आहे. धन्यवाद. याला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. कमबॅक करतोय गोलंदाज, दुसरा गोलंदाज बंटी. आपण पाहतो गोलंदाज जी मार्कवर आहे. पहिले षटक मात्र 8 धावसंख्या खर्च झाल्या. त्यानंतरचा बंटी याचा पहिला चेंडू इथे निर्धाव फेकला जातोय. देवसारख्या इथे मात्र फलंदाजाला बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जातोय, अटॅकिंग गोलंदाजी केली जातोय. 4 षटकांची मॅच आहे. मनसे चषक 2025 मुख्य आयोजक आमचे रुपेशदादा पाटील. या बेलला मात्र कट केलाय चेंडू. स्क्वेअर कटचा फटका इथे पाहायला मिळते. डीप पॉईंटच्या दिशेने तन 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 करत चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज देव याच्या बॅट मध्ये येतोय. चौकार म्हणजे चौकार. चला तर माझी विनंती असेल सिद्धिविनायक फणस डोंगरी संघाला आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रीवा ओजस रायडर जितू आई जिते संघाला नाणेफेकीचा कौल करण्याचा आपला मोठा फटका फटका केला. हुक यावेळेला मात्र फटका फसलाय की काय तिथे मात्र बघितलं जाईल. पंच शहानिशा करतील. इथून मात्र लगान पिक्चरची आठवण झाली. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक सरळ सीमा रेषेच्या आपण पाहतोय अगदी त्या लाईनला टच करतोय. इथून मात्र दणदण करत देव बरसलाय. जो 4 ते 5 वर्ष असा फलंदाज होता ना, एक म्हणजे षटकामध्ये 3 षटकार कंपल्सरी असायचा असा देव इथून बरसलाय. रंगात आलाय, ढंगात आलाय. प्रतिस्पर्धी संघाचे रंग फिके करतोय हा देव. जर्सी क्रमांक 01 मध्ये 1 नंबरचा खेळाडू बलवलीचा स्टार सितारा राजू पाटील शिवसेना श्रीराम 11 बलवली संघ मैदानात आहे. पुन्हा एकदा इथे मात्र वनगटाचा वापर केलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र इथे पार तो थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ चेंडू दिली सीमारेषेला भेट. आलाय चौकार. आता आवाज घुमणार एकच बघा मनसे चषक. आता आवाज घुमणार एकच बघा मनसे चषक. हॅलो, राजू पाटील शिवसेना श्रीराम 11 बलवली संघाची धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे 22. एक बाद 22 धावसंख्या धावपटलावर. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 1-2 चौकार आणि 1 षटकार डी बॅकवर्ड कोलेक्टच्या दिशेने पाहिला. देव मात्र जशा पद्धतीने धावा बनवतोय तसा हर्षोल्लास बलवलीच्या डगआउटमध्ये इथे पाहायला मिळतोय. हा हर्षोल्लास एकच स्पर्धेचा आहे मनसे चषक 2025चा. या बिलला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. इथे मात्र डीप पॉइंटच्या दिशेनं 1 बाउंड जाईल सीमारेषा पार. बेधडक फलंदाज आहे. कडक आलाय चौकार. धन्यवाद. थँक्यू. व्यासपीठावरती बसलेले बघा आपल्या कॉमेंट्रीसाठी ज्यांनी आपल्याला बक्षीस दिलं, तसंच या स्पर्धेला देखील आमचे BH पाटील यांनी 5000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. तसेच या ठिकाणी इम्तियाज मणियार सरांनी गेल्या वर्षी आपल्याला बाईक दिली होती. यंदा देखील त्यांचं खूप मोठं चांगलं योगदान आहे. तसेच प्रसिद्ध उद्योजक हर्षल पितळे शेठ यांच्याकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी जे आपण मॅन ऑफ द उत्कृष्ट
त्यांनी देखील या ठिकाणी सायकल दिलेली आहे बेस्ट बॉलरसाठी. या ठिकाणी त्यांनी जे गिफ्ट दिलेलं आहे ते हर्षल पितळे सरांकडून आपल्याला मिळालेलं आहे. जे सायकल आहे ते बक्षीस सायकलीचं हर्षलजी पितळे सर प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार. खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी वॉशिंग मशीन आहे. 26 धावसंख्या धावपटलावर इथे पाहायला मिळेल. श्रीराम बलवली संघाची राजू पाटील शिवसेना पुरस्कृत श्रीराम 11 बलवली संघ मैदानात उतरलाय. इथून आतापर्यंत 2 षटक संपले. 2 षटकानंतर धावपटलावर धावा 26 आपण पाहतोय. 1 विकेट माघारी परतली. वैजनाथ मात्र कुठलीही धाव न बनवता खेळाडू कक्षामध्ये गेला. तिथून डाव सावरला देव म्हात्रेनं. एक महत्वाचा खेळाडू बलवली संघाचं ज्यानं आतापर्यंत 4 ते 5 वर्ष मैदान गाजवली. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतोय. फणस डोंगरी आणि जितू आई जिते दोन्ही संघाचे संघनायक लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करणार आहोत. 2 षटकं म्हणजे 26 धावा. 12 चेंडूंचा खेळ झालाय. अद्याप 12 चेंडूमध्ये धावा किती बनवल्या जातील बघा. अर्थातच दत्तगुरू वडाव संघानं भवानी फायटर अभि संघाला पराभूत केला. अगदीच एक चांगला खेळ जो इथून करतो ना तो संघ मात्र इथे विजय होतो. तर दत्तगुरू वडाव संघाला आपण शुभेच्छा देऊया. आणि तेवढ्याच शुभेच्छा मी श्रीराम बलवली संघाला देतोय. आणि तेवढ्याच शुभेच्छा आपण भूमी 11 यंगस्टार फलस डोंगरी संघाला देखील देतोय. अगदी दोन्ही संघाला आमच्या रुपेशदादा पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रत्येक संघ म्हणजे 32च्या 32 संघाला रुपेशदादांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक संघ आज रुपेशदादांचा आहे. कारण रुपेशदादांच्या विनंतीला मान देऊन आमंत्रणाला मान देऊन या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. आणि या स्पर्धेला उपकृत खऱ्या अर्थाने या 32 संघाने केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या रुपेशदादांच्या वतीनं आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतोय. बघा गोलंदाजाला ऑफर आलेली आहे. विकेटची हॅट्रिक घेतली तर फणस डोंगरीचे आमचे समालोचक अर्थातच स्वप्नील पवार यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फणस डोंगरी संघाला ही ऑफर अर्थातच स्वप्नील पवार याच्याकडून आहे. यावेळेला मात्र मितेश गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्रायकिंगला शुभम तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून पारंगत असलेला एक त्याची ओळख त्यांनी बनवली. अगदीच सागर असेल देव असेल वैजनाथ असतील याला मात्र बलवलीचं फ्युचर म्हणून संबोधित करतात. असं आपण पाहतोय. शुभम तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून पारंगत आहे. अगदी चेंडू येईल ना तशी फटकेबाजी करण्यामध्ये पारंगत असलेला खेळाडू शुभम पाटील आपण पाहतोय. फ्युचर ऑफ बलवली ज्याच्याकडे पाहिलं जातो तो शुभम आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय पण डॉट देखील तेवढेच खेळलाय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका बॅटची कडा घेऊन बॅक ऑफ द स्टंप 1 बाउंड चेंडू बाद जाईल. इथे मात्र ऑफ गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बघता बघता एक धावसंख्या दोन्ही मात्र इथे फलंदाज पूर्ण करत असताना आपण पाहतोय. एकाही धावसंख्येने संघ मात्र पुढे जाईल. धावपटलावर धावा पाहायला मिळतील 27. एक बाद 27 धावसंख्या. राजू पाटील शिवसेना पुरस्कृत श्रीराम 11 बलवली संघ. नक्कीच राजू पाटील या ठिकाणी जिथे विभाग प्रमुख आहे. शिवसेनेचे एक चांगले कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक उपक्रमांमध्ये देखील त्यांना आपण पाहिलेलं आहे. अनेक आंदोलनांमध्ये देखील ते सहभागी असतात. राजू पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी या ठिकाणी 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा देखील खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो. थँक्यू. अर्थात आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश आहे. जलद गतीचा गोलंदाज आहे. त्याच्यासाठी पारितोषिक देखील लावलंय. हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय. वीरेंद्र सेहवाग सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण जो 2003च्या वर्ल्ड कप मध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांनी अगदी शो बॅक्टरला अशाच पद्धतीने धनधडीत षटकार मारला. तोच देव्याच्या बॅटमधून आलाय. दर्जेदार क्वालिटीचा दे धक्का आलाय छक्का. पुन्हा एकदा यावेळेला मोठा फटका करण्याचा इरादा होता. बॅटचा फ्लो पाहिला तर डीप विकेटच्या दिशेने होता पण सबमरीन डिलिव्हरी चेंडू खाळून जातोय. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. धावपटलावर धावा आता 33 पाहायला मिळतील. देव मात्र बरसलाय. रंगात आलाय ढंगात आलाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 3 चौकार देखील पाहिलाय. प्रेक्षकामध्ये बलवलीच्या हर्ष उल्हास. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह इथे पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. बघता बघता देव मात्र 1 धावसंख्या अर्जित करतोय. पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून जो ओळख आहे त्याची पारंगत आहे असं शुभम पाटील स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. फ्युचर ऑफ बलवली स्पष्ट अर्थ शब्दात म्हणायचं झालं तर फ्युचर ऑफ बलवली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो शुभम. इथे मात्र पाटील स्ट्रायकिंगला असेल. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 3 त्यांनी चेंडू डॉट केलेत आणि 2 एकेरी धावसंख्या केल्यात म्हणजे 8 धावसंख्या वैयक्तिक तो बनवत असताना शुभम पाटील मॅन फ्रॉम बलवली. यावेळेला मोठा फटका गुडघा टेकलाय. फटका खेचलाय. फटका थांबणार नाही. चेंडूने इथे दिशा पकडली. चेंडू मात्र मनसे चषक 2025चा दन दन करत विजय करत जय जयकार करत हवाय आमच्या रुपेश दादाच्या नावाला जय जयकार करणारा षटकार.
चा पुकार सिद्धिविनायक फलस डोंगरी विपक्ष श्रीवा ओजस रायडर्स जितू जिते दोन्ही संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येत्या 2 मिनिटांमध्ये आम्हाला पाहिजे कारण पहिलं सत्र संपलं की नाणेफेकीचा कौल होणं या स्पर्धेचा नियम आहे. काही क्षणातच मान्यवरांचं तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. पेण नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय हबीबजी खोत साहेबांचं आगमन काही क्षणातच तुम्ही मंचावरती होताना पाहणार आहात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने साहेबांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. सर म्हणजे इथून मात्र आपल्याला धावपटलावर 40 पाहायला मिळतील. 1 विकेटच्या मोबदल्यात अप्रतिम खेळ करत असताना देव म्हात्रे आणि त्याच्या समवेत शुभम पाटील यांची भागीदारी मात्र इथे बनवली गेली. ही भागीदारी खूप इम्पॉर्टंट असतं. क्रिकेटमध्ये जर भागीदारी झाली तर धावसंख्या मोठी होत असते. त्याचं उत्तम उदाहरण इथे आपण पाहतोय. प्रत्यक्षण किन प्रमाण प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसतोय. प्रत्यक्षात आपण पाहू शकताय जशी शुभम पाटील आणि देव म्हात्रेची भागीदारी झाली धावपटलावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 40. इथून मात्र देव म्हात्रे स्ट्रायकिंगला असेल. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन पेण नगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय हबीबजी खोत साहेबांचं या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आपण आगमन होताना पाहत आहे. मनसे चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार रुपेशदा पाटील यांच्या वतीनं आपलं मनापासून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. हबीबजी खोत साहेब पेण नगरपालिकेचे नगरसेवक त्यांचं या ठिकाणी आगमन आपण सन्मानपूर्वक आमच्या अतिथी मंचावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अर्थात आपण पाहतोय रोशन दादा प्रत्येक मान्यवरांचं इथे आपण पाहतोय अगदी आमचे बाबा बाउन्सर हे सोबत घेऊनच इथे मान्यवरांचं प्रत्येक इथे शुभागमन केला जातोय. अशी महाराष्ट्रामध्ये कमी स्पर्धा पाहायला मिळतात जिथे बाउन्सर असतात आणि बाउन्सरांना घेऊन मात्र मान्यवरांचा ताफा इथे पाहायला मिळतो. इथे मात्र झेल पकडला जातोय आणि संपला जातोय खेळ. मात्र देव मात्रेचा मोठा ब्रेक थ्रू इथे मिळाला आहे. ज्याची आवश्यकता होती ज्या ब्रेक थ्रूची मात्र या गोलंदाजाने तो ब्रेक थ्रू दिलाय. विवेक यानं अप्रतिम येतं पहिला चेंडूवर 2 आल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट मात्र गारद केली. देव मात्र बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी आपण पाहतोय की आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं नेहमीच दादांवरती त्यांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे. गेल्या वर्षी देखील त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला एक बाईक दिली होती सप्रेम भेट आणि आज यावेळेला देखील या स्पर्धेसाठी त्यांनी 3य क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे. असे दानशूर व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं प्रीमियर मोटरचे ते प्रोप्रायटर आहेत इम्तियाज मणियार सर आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. बघा की खरं तर दान देण्याची देखील सवय असावी लागते. खरं तर ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञान द्यावे, ज्याच्याकडे धन आहे त्यांनी धन देखील द्यावे असं संतांनी देखील म्हटलेलं आहे. षटकार आलाय पण इथे मात्र या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय इम्तियाज मणियार सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अर्थातच रुपेशदादा पाटील यांच्या शुभास्ते त्यांना दिली जाईल माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मणियार हे देखील दोन्ही त्यांचे चिरंजीव उपस्थित आहेत. या संपूर्ण फॅमिलीचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं रुपेश दादांवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. फक्त शब्द टाकावा आणि लगेचच या ठिकाणी राहू द्या. आणि खरं तर दादांचं कार्य पाहून ते प्रभावित आहेत आणि असंच कार्य दादांचं चालू राहील यासाठी त्यांनी या ठिकाणी 3य क्रमांकाचं बक्षीस या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा मी करतोय स्वागत. आणि अर्थातच त्यांचे या ठिकाणी चिरंजीव आहेत नेहान आणि नबील यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आणि खरं तर मी ज्यांचं मगाशी नाव घेतलं होतं जिते विभाग प्रमुख सन्माननीय शिवसैनिक
राजू पाटील सरांकडून या ठिकाणी आमच्या सर्व समालोचकांसाठी या ठिकाणी 2000 रुपयाचं 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो, कारण समालोचकांना देखील या ठिकाणी संधी मिळते अधूनमधून या स्पर्धेमधून. धन्यवाद, तुमचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. धावडल्यावर धावा पाहायला मिळतील 48. या बॉलला मात्र पुन्हा एकदा लेगलांचा फटका. इथे मात्र चेंडू थांबणार नाही. डीप बॅकवर्ड स्कूलच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. सागर पाटील मात्र इथे बरसलाय. कठीण परिश्रम आणि त्यातून उभी राहिलेली 3 दिवसीय स्पर्धा आणि स्पर्धेचा मात्र अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. या बेलला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा फंबल होते फलंदाज आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये सागर पाटील मात्र बाद होतोय. सागरनं मात्र निर्णय घेतलाय शुभमकडे संधी दिली पाहिजे. शेवटचं षटक असेल या ओव्हर मधलं. अर्थातच आपण पाहतो सागर पाटील एक चांगला निर्णय, अगदी त्यांच्याकडे देखील चांगला अनुभव आहे असं बघितलं आता तर शुभम पाटीलच्या बॅटला बॉल आलेत आणि तो सेट झालेला फलंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये सागर पाटीलला संधी देणं स्ट्राईकला खूप गरजेचं आहे. हे बघता बघता आपण पाहतोय सागर यांनी मात्र स्वतःची विकेट टाकली आणि शुभम पाटीलला मात्र स्ट्राईक घेतलेला आहे. शुभम पाटील या संधीचा फायदा घेईल का? चौकार षटकार मारून इथून मात्र धावसंख्येला आकार देईल का, उकार देईल का, याकडे आपलं लक्ष असणार आहे. जर्सी क्रमांक 33 मध्ये शुभम पाटील तंत्रशुद्ध फटकेबाज, फ्युचर ऑफ बलवली. इथे मात्र स्ट्राईक इनलाय. बरसेल का, रंगात येईल का, ढंगात येईल का या शेवटच्या चेंडूवर? या बल्ला मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउंड चेंडू पकडला जाईल. तत्पूर्वी 2 धावसंख्या पूर्ण करतोय शुभम पाटील आणि बलवली संघाला मात्र पोहोचवतोय. अर्थातच 54 या आकड्यावर 40. इथे मात्र 54 धावा बनवल्या आहेत. 55 धावांची आवश्यकता असेल प्रतिस्पर्धी संघाला. देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा. इथून मात्र अर्थात आपण ऐकूया डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. देखील वळणार आहोत. या ठिकाणी लगेच स्वागत या ठिकाणी होईल. कृपया 54 धावा. चला आपण लगेच मैदान सोडा. मी विनंती करतो फिल्डिंग करणाऱ्या टीमला, बॅटिंग टीम आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा फिल्डिंगसाठी. या ठिकाणी पेण तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हर्षल पितळे सर, ज्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेसाठी सायकल बक्षीस त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी होईल. एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांना देखील क्रिकेटची खूप आवड आहे. ते देखील अर्थातच एका संघाचे ते पॅकर्स आहेत. सुभाष सर एका संघाच्या नाही तर अनेक संघ
टार्गेट 54चा आहे, 54 धाबा, 55 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी फणस डोंगरी संघाचे 2 सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानाकडे दाखल झालेले आहेत. भरपूर मोठ्या संख्येने प्रचंड गर्दी आपण पाहता मैदानाच्या अवतीभोवती. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आज खरं तर विकेंड आहे, सुपर संडे, शेवटची रात्र, आणि या शेवटच्या रात्रीमध्ये जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनसे चषक 2025 या स्पर्धेत शिल्पकार रुपेशदा पाटील यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या. श्रीराम बरोली संघाला सूचना राहील आणि काय फलंदाजी केली देव मात्रेने. चला श्रीराम बरोली संघाला सूचना असेल आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. मान्यवरांचा आज मोठ्या संख्येने आपण पाहताय आगमन तुम्हाला मंचावरती होताना पाहायला मिळेल. हे व्यासपीठ अक्षरशः गजबजलेलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मनसे चषक 2025 चं हे भव्य दिव्य पर्व ज्यावर आहे तमाम पेन वासियांना गर्व अशी दमदार स्पर्धा सध्या आपण पेन नगरपालिकेच्या या क्रीडांगणावरती पाहतोय, तिचा आनंद घेतोय. सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करून जाऊया मॅचच्या दिशेने. बलवडी विपक्ष मैदानामध्ये फणस डोंगरी ही लढत सागर पाटील या संघाचा प्रमुख की प्लेअर बॉलिंग मार्कवर त्याला, आणि समोर असेल मिस्टर टॉम पवार, स्फोटक फलंदाज टॉम पवार. स्वप्नील पवार आमचे समालोचक मित्र, त्यांचं देखील मनापासून स्वागत. या फणस डोंगरी गावचे एक उत्तम समालोचक, त्यांचं देखील वेलकम. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. ग्रीन सिग्नल प्रसिद्ध उद्योजक समीर खान यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. समीर खान यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आमचे मित्र आहेत, त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आणि त्यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी आणलं जात आहे. बघा, प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि कन्स्ट्रक्शन मध्ये देखील त्यांचं एक चांगलं नाव आहे, नाव लौकिक आहे. अर्थातच आपण पाहतोय समीर खान यांचं आगमन या ठिकाणी या व्यासपीठावरती होतंय. त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन आपण आसन सवायचं आहे. धन्यवाद. तर डावाला सुरुवात सागर पाटील बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये. समोर असेल टॉम पवार. पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिल्या षटकामध्ये स्टार्ट कसा मिळतोय दोन्ही संघांना हे पाहावं लागेल. समोर टॉम पवारसाठी होम ग्राउंड राहिलंय. पहिला बॉल मिस टायमिंग, फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का सागर कडून, चुकीची अपेक्षा नाहीये. पहिल्याच बॉलवरती कॉटन बॉलच्या स्वरूपात गोल्डन डकचा शिकार झालाय टॉम पवार हा खेळाडू. मोठा धक्का असेल फणस डोंगरी टीमला 0 धावसंख्येवरती. आहे या संघाचा, तो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आला. टार्गेट 55, 55 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. यावेळेला कटचा प्रयत्न, बॉलला आतमध्ये आणलाय, लाऊड फील झाली. दबाव पंचावरती टाकताना आपण पाहताय त्या ठिकाणी खेळाडूनं इन कटर बॉल ऑफ ब्रेक केला. मागचा बॉल थोडासा कटर टाकला, बाहेर काढला, त्याच्यावरती मिसटायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतर व्हेरिएशन पुन्हा एकदा आपण पाहिलं. सागर पाटीलचा त्याला आतमध्ये आणला बॉलला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दबाव पूर्णपणे आता फणस डोंगरी संघावरती दबाव बंटीवरती असेल. पॉवर प्ले मध्ये किमान 10 ते 12 धावा येणं अपेक्षित राहील आणि जर का या धावा आल्या नाहीयेत तर मात्र धावांचा पाठलाग करताना भरपूर मागे राहील त्या ठिकाणी फणस डोंगरी संघ. दबाव टाकायचा आहे सागर पाटीलला फलंदाजांवरती. यावेळेला ऑन साइडला खेचून मारला, फोर्सेबल स्ट्रोक होता. ज्या ठिकाणी फिल्डर आहेत वाडी स्ट्रॉंगरला त्यांच्या दिशेने हा फटका. फक्त सिंगल आणि पहिली लीगर रन मात्र फणस डोंगरी संघाच्या खात्यामध्ये पहिली लीगर रन मात्र आली, ती म्हणजे बंटीच्या खात्यामध्ये. 1 धाव 1 गडी बाद. धावसंख्येमध्ये बदल नाहीये. सुरुवात झाली धावसंख्येला. श्री गणेशा केलाय फलंदाजाने 1 धाव. धावफलकावरती आली. सुमित हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय.
ओमकार कडून सुमितसाठी सलग 3 षटकाराला 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी समीर खान साहेब सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या पद्धतीने तब्बल 5000 पारितोषिक असेल गोलंदाजांना. क्या बात आहे. समीर खान साहेब म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून मोटिवेट केलं जातं खेळाडूंना. सागर पाटील गोलंदाजांसाठी मात्र सुवर्ण संधी, सलग 3 विकेट, तब्बल 5000 कॅश प्राइज. सागर पाटीलच्या समोर आपण पाहता सुमित या फलंदाजाला निर्णायक फलंदाजी साकारावी लागेल. या बला देखील फटका फसलाय आणि इथे मोठा धक्का बसलाय. सॉफ्ट डिसमिसल. पहिल्याच ओव्हरमध्ये सागरचा ॲग्रेशन पाहायला मिळाला, सागरचा सेलिब्रेशन पाहायला मिळाला आणि आनंदाचं वातावरण आता श्रीराम 11 बलवली संघाच्या खेम्यामध्ये. पाहायला मिळते राजलक्ष्मी मोटर्सचे मालक आदित्य जाधव तसेच या ठिकाणी आकाश गायकवाड यांचं आगमन झाले. त्यांच्या समवेत सुनील कदम हे देखील या ठिकाणी येत आहेत. राजलक्ष्मी मोटर्सचे ते मालक आहेत आदित्य जाधव आणि आकाश गायकवाड यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. त्यांच्या समवेत सुनील कदम हे देखील या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती असेल कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र आपण जर पाहिला सागर पाटीलने अफलातून कामगिरी साकारली. 2 खेळाडूंना त्याने शिकार केले. एक होता खरं खेळाडू आपण पाहिला त्या ठिकाणी टॉम पवार आणि त्यानंतर सुमित. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय निकेतन पाटील. निकेतनसाठी हा बॉल खोलात टाकला, ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड झालाय आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहिले आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत फलंदाजांना थांबवलंय सागर पाटील या गोलंदाजाने. मी मगाशी म्हटलं किमान 10 ते 12 धावा येणं अपेक्षित राहील या पहिल्या ओव्हरमध्ये आणि जर काय धावा आल्या नाही आहेत तर मात्र दबाव. आज आपण पाहिला खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावरती आणखीन एक शतक 119 धावांची स्फोटक इनिंग त्याने साकारली. त्याचं देखील आपण अभिनंदन करूया. रोहित मान शर्मा भारतीय संघाचा, आपल्या भारतीयांचा स्वाभिमान, अभिमान, एक दमदार कॅप्टन. आणि इथे आपण पाहता सागर पाटील जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीचा फॅन आहे आणि इथे मात्र हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक मध्ये ओव्हर द स्टम्प्स शॉर्ट प्लेन बॉल होता. इथे मात्र ऑन ड्राईव्ह करत असताना मिरॉन मध्ये बॉल पकडला, फेकी झाली वेगवान, क्विक ऍक्शन मध्ये आत्र होता. जर का स्टम्प्सला हिट झाला असता तर मात्र आणखीन एक धक्का बसला असता. फणस डोंगरी संघाला फिल्डरचा निर्णय योग्य होता. 1 धाव इथे मिळाली, स्टार्ट चांगला मिळालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 3. खेळाडू बाद केले सागर पाटीलने 2. षटक आवडल्याचं तर एकदा जोरदार डाव द्या सागर पाटीलसाठी. या ठिकाणी जे बाउन्सर आहेत त्यांना विनंती आपण समोर यायचं आहे. मान्यवरांना आपण पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचा निरोप घेणार आहोत. प्रीमियर मोटरचे इम्तियाज मणियार सर, निहाल मणियार आणि नबील मणियार या ठिकाणी उपस्थित होते. सरांकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी 3य क्रमांक आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. गेल्या वर्षी त्यांच्याकडून बाईक मिळाली होती आणि रुपेश दादांवरती बघा किती मोठं प्रेम आहे की आज देखील त्यांचं या ठिकाणी खूप योगदान आपल्याला या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी सतत आभार व्यक्त करतो. असंच प्रेम आपलं कायम या ठिकाणी रुपेश दादांवरती असू द्या. प्रीमियर मोटरचे मालक अर्थात इम्तियाज मणियार आणि निहान मणियार तसेच नबील मणियार हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. बाउन्सरना विनंती आहे त्यांना आपण आदरपूर्वक त्या ठिकाणी आपण समोर सोडवायचं आहे. ते आपली रजा घेत आहेत. धन्यवाद. आणि ज्यांची या ठिकाणी वाट पाहतोय राजलक्ष्मी मोटर्सचे मालक आदित्य जाधव, आकाश गायकवाड आणि त्यांच्या समवेत सुनील कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन बसायचं आहे. बघा पाहुणे येतात, पाहुणे जातात, पण इथे मात्र या ठिकाणी आपल्या मनामध्ये घर करून राहतात. हे असे मान्यवर या ठिकाणी आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. 18 चेंडूमध्ये 52, आता एक सिंगल आले, आता 17 बॉल 51. निकेतन पाटील या खेळाडूला सलग 3 षटकारासाठी तब्बल 3000 कॅश प्राइज आलाय. ओमकार डाकी सध्याच्या आपण जर पाहिले 21व्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये सोशल मीडियामध्ये नेहमी आपण चर्चेमध्ये असतो आणि इथे सोशल मीडिया डिझाईन आणि फ्लेक्स बॅनर ज्यांच्या माध्यमातून तयार होताना आपण अनेक वेळा पाहिले. आणि जर कोणाला सोशल मीडिया डिझाईन किंवा बॅनर बनवायचं असेल तर जरूर ओमकार डाकी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. उत्तम ग्राफिक्स त्यांच्या माध्यमातून तयार होताना पाहिले आणि याही स्पर्धेला त्यांचं विशेष योगदान राहिलं. युवा उद्योजक ओमकारजी डाकी आपल्या मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. 1 रन मिळाली, आता आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना. 17 चेंडूमध्ये 51 म्हणजे प्रति बॉल मागे 3 धावा, 300च्या स्ट्राईक कडनं बॅटिंग करावी लागेल फणस डोंगरी संघाला. याही वेळेला ऑन साईडला प्रॉपर कनेक्शन नाहीये. वैजनाथ पाटील हा खेळाडू
त्या ठिकाणी असेल. गोलंदाजी मार्कमध्ये सिंगल आली आणि या सिंगलच्या मध्येने आपण पाहता संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात. 5 धावा धाव फलकावरती. 2 गडी बाद 5. अजून विजयासाठी 16 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांचं समीकरण बाकी आहे. प्रणव ठाकूर आमचे उत्तम व्हिडिओग्राफर फोटोग्राफर त्यांच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून आता व्हिडिओ तुमच्या मोबाईल फोनवरती येईल. ते अपलोड होताना पाहायला मिळेल सोशल मीडियावरती. या मैदानाचा विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. मी मगाशी म्हटलं क्रिकेटची पंढरी म्हणजे लॉर्ड्सचं मैदान आणि एका बाजूला पेण रायगड जिल्ह्याची पंढरी म्हटलं की आपलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिकेचं हे मैदान आणि त्याचं दृश्य तुम्हाला विहंगम दृश्य तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेला देखील खोला टाकला बॉल धीम्या गतीचा यॉर्कर. त्याच्यावरती मात्र बिगिट करचा प्रयत्न होता बंटीचा आणि इथे मात्र आपण जर पाहिलं आणखीन एक डॉट बॉल नाहीये कारण लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. एक्स्ट्रा अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धाव फलकावरती आपण पाहताय तब्बल 6 धावा. 2 गडी बाद 6. बळवली नगरीचे सरपंच संजयदादा डंगर उपसरपंच गणेशदादा पाटील यांच्या वतीने या संपूर्ण टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. लगेचच आपण स्वागताकडे वळूया. या ठिकाणी या व्यासपीठावरती अर्थातच पेण नगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय हबीबजी खोत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून इथे ते आलेले आहेत आणि रुपेश दादांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं स्वागत केलं जाईल. अर्थातच माजी नगरसेवक सन्माननीय हबीबजी खोत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. स्वतः स्पर्धेचे आयोजक रुपेश दादा पाटील हे स्वागत करतील. मान्यवरांचं स्वागत. खरं तर खेळलेले आहेत असे आमचे मित्र समीर खान प्रसिद्ध उद्योजक लेदरचा खेळाडू अर्थातच समीर खान पण आता खरं तर आपल्या करिअरमध्ये त्यांनी खूप मोठं नाव कमवलंय आणि त्याला पुरस्कार देखील मिळालेला आहे त्याच्या करिअरमध्ये. असा समीर खान याचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी रुपेश दादाला विनंती करतो की प्रसिद्ध उद्योजक समीर खान याचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रुपेश दादांच्या हस्ते माईची उत्तरशाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी होतोय. खरं तर आम्ही विनंती करू हर्षल दादा पितले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल सिद्धिविनायक पेन फणस डोंगरीला फाईट करेल टीम जीतू आई जीते. ओमकार हरपालच्या अगेन्स्ट हरेश गावंड. बिग बॅटल नेक्स्ट मॅच जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. हेड अँड टेल ओमी कॉल करेल. Here is a call. It is a tail. टॉस जिंकलाय जिते संघाने. हरेश निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण निवडलंय. खरं तर मनसे चषक 2025 ही ट्रॉफी आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा. रजनी क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आयोजनाबद्दल काय म्हणशील? चांगलं आयोजन आहे आणि आज यावर्षी लाईट पण चांगले आहे. खरं तर सध्याच्या घडीला इनफॉर्म मध्ये असणारा संघ जितूबाई जिते तुझ्या टीम बद्दल काय सांगशील? चांगले खेळतात बरं वाटतं जरा. येस थँक्यू. मॅच साठी शुभेच्छा. आपण ओमीकडे जाऊया. ओमकार टॉस महत्वाचा होता. नाईटला इम्पॉर्टंट असतो कारण विकेट वगैरे समजते पण फिल्डिंग आम्ही आता मोस्टली 2-3 टुर्नामेंट नंतर एक हे घेतलं की बॅटिंगच करू आम्ही पहिले. रुपेश दादांचं हे शानदार आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन दरवर्षी चांगलं असतं आणि यंदाही त्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईट लावले त्याच्यामुळे कुठल्याच प्लेअरचं असं काय हे नाही की बॉल दिसत नाही काय नाही. त्यांच्यासाठी एकदम थँक्यू सांगतो. ओमी नाईस हेअरस्टाईल त्याबद्दल करता तुला मॅच साठी शुभेच्छा. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकूया रोशन पाटील सरांचा. धन्यवाद. निकेतन पाटील या खेळाडूला सलग 3 षटकारासाठी हर्षलजी पितले यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलं आणि आमचे मित्र ओमकार डाकी युवा उद्योजक यांच्याकडून तब्बल 3000चं कॅश प्राइज असेल निकेतन पाटील या खेळाडूला. म्हणजे 4000 3 लगातार षटकारासाठी पारितोषिक असेल निकेतन या खेळाडूसाठी. आता सामना थोडा जड झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं
त्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती आहे 13. पाठलाग करायचा होता त्या ठिकाणी तब्बल 55. 42 धावांचं समीकरण बाकी आहे. अर्ध्या विकेटमध्ये बॉल टाकला आणि फिरून मारला. हुकचा फटका फाईन लेगच्या बाहेर बॉलला पाठवला. सीमा पार षटकार. पाटील हा खेळाडू मैदानामध्ये साकारतो. या ओव्हरमध्ये 3 चेंडू मैदाने 2 षटकार मारले. पहिला षटकार नंतर डॉट त्यानंतर षटकार. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पण जर पाहिली लागताना तब्बल 19 धावा. त्यामुळे आता विजयासाठी तब्बल बनवावे लागतील येणाऱ्या काही बॉलमध्ये 36. 9 चेंडूमध्ये 36 सामना संपलेला नाहीये. टेन्शन थोडं वाढेल आता श्रीराम बावली संघाचं. या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय मंगेश म्हात्रे. करावा लागेल. पेण नगरपालिकेचे अर्थातच माजी नगरसेवक सन्माननीय हबीबजी खोत सर आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. ते आपली रजा घेत आहेत. नक्कीच आपण या स्पर्धेला बहुमूल्य वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आलात. आमचे जे बाउन्सर आहेत त्यांना विनंती आहे की आपण पाहुण्यांना आपण आदरपूर्वक त्या ठिकाणी त्यांच्या गाडीजवळ त्या ठिकाणी आपण सोडायचं आहे. धन्यवाद. आपण सन्माननीय हबीबजी खोत साहेब आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी या स्पर्धेला दिलात त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. बघा शेवटचे श्रीभा ओजस जिते पॅकर्स अर्थातच उद्योजक सागर कदम आणि गजानन कदम आणि त्यांच्या सहकारी इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. श्रीभा ओजस जितेचे ते पॅकर्स आहेत. सर्व त्यांच्या मंडळीला त्यांच्या सहकार्याला विनंती कृपया आपण स्टेजवरती या. बंटीसाठी देखील पारितोषिक आलंय. डीके चषकाचे दमदार आयोजक समाजसेवक दत्ताशेठ कांबळे उर्फ डीके दादा यांच्या वतीने जर का बंटीने सलग 3 षटकार मारले तर तब्बल 5,000 आणि सामना जिंकून दिला तरी देखील 5,000 असेल. फणस डोंगरी संघाच्या खेळाडूंना डीके कांबळे साहेबांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. बक्षिसांचा वर्षाव आपण इथे या ठिकाणी होताना पाहता खेळाडूंवरती. षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कारण समीकरण आपण जर पाहिलं पुन्हा एकदा मागे मारलाय. लेंथ खराब टाकली मंगेशने. त्याच्यावरती आक्रमण लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम फटका आपण पाहिला. षटकार येतोय फणस डोंगरी टीमसाठी आणि इथे मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 28 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. राजूदादा पाटील पुरस्कृत श्रीराम 11 बलवली या संघाला आपण पाहताय मैदानामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच विनंती राहील बलवडी संघाला. आपण वेळ जास्त घ्यायचा नाहीये. आणि बघा पडद्यावरती बसलेले प्रेक्षक फणस डोंगरी आपले पाठीराखे असेल किंवा दुसरे कुठले पाठीराखे तर पडद्यावरती कोणी बसू नका प्लीज. त्या प्रेक्षकांना विनंती आहे स्क्रीन समोर ज्या ठिकाणी पाठीरेखे आहेत आमच्या फणस डोंगरी संघाचे त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या मागे बसा. यस थँक्यू. सुज्ञ प्रेक्षक आहेत आणि चांगलं सहकार्य त्यांनी आम्हाला केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. 6 बॉल 28. एक स्वागत या ठिकाणी आपण घेतोय. खरं तर रुपेश दत्तांचे मित्र तसेच या ठिकाणी RB 11 संघाचे ते समर्थक आहेत जमीर खान यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. स्वप्नील म्हात्रे यांचे देखील ते मित्र आहेत आणि आमच्या रुपेश दादांचे खरं तर या ठिकाणी त्यांच्यावरती खूप प्रेम आहे असे जमीर खान RB 11चे ते समर्थक आहेत संघाचे. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी दादांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. आमचे मित्र आहेत जमीर खान यांना विनंती आपण पुढे या आपलं स्वागत केलं जाईल.
11 श्रीराम बरवली संघावरती एक एक बॉल महत्वाचा, एक एक फटका महत्वाचा आहे. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 22 धावा. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. या संकटामध्ये बंटी उभा राहील का फणस डोंगरी संघाच्या विजयासाठी, की एका बाजूने शेवटच्या ओव्हरमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत बंटी पाटील बंटीची घंटी वाजवेल का हे पाहावं लागेल. बंटी विपक्ष बंटी असा हा बॅटल तुम्ही मैदानामध्ये पाहताय. बघा मुद्दूशेठ अकबारे, मुद्दुबा 11 मोहल्ला पेंट संघाचे कॅप्टन संघ मालक यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला तब्बल 2000चं पारितोषिक आलं गोलंदाजाला. दोन्ही बाजून आपण जर पाहिला तर बक्षिसांचा वर्षाव त्या ठिकाणी खेळाडूमध्ये होताना पाहता, आणि हे तुम्हाला फक्त मनसे चषकामध्येच पाहायला मिळेल, आणि तेही या पेण नगरपालिकेच्या मैदानामध्ये रुपेशदादा पाटील यांच्या आयोजनामध्ये. 5-22 सामना संपलेला नाहीये. विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या बरवली संघाला. धीम्यागतीचा बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, हा फटका जमिनीला घरंगळत चालला. एक्स्ट्रा कव्हरला सेकंडचा कॉल, थ्रो थोडासा वाईड झालाय, आणि इथे आपण पाहिला एकाच पटरीमध्ये 2 ट्रेन अपघात घडेल. अपघात घडलाय, खेळाडू बाद. 4 बॉल 21 चं समीकरण आता मैदानामध्ये आलंय. या मंचावरती बघा पल्लवी नितीन पाटील या वहिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत केलं जाईल. मी निकिता पाटील अर्थात मनसेच्या महिला आघाडी प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल. निकिता पाटील वहिनींना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पल्लवी नितीन पाटील या वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. स्वागत होतं निकिता बहिणांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान केला. तो पंचांचा हात जमिनीला समांतर, कारण बॉल आहे हा अवांतर. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. कहाणी में ट्विस्ट. आता शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी 4 विजयासाठी 20. क्या बात आहे. 4 बॉल 20 चं समीकरण मैदानामध्ये आहे. सामना संपलेला नाहीये. बंटी मैदानामध्ये लढतोय, संघर्ष करतोय. सलग 3 षटकार डीके कांबळे साहेबांच्या वतीने. 5000 फुल टॉस होता, मिस झालाय, आणि इथे आपण पहिला बॉल आतली कडा गेट शॉर्ट स्क्वेअर लेगला सरकला. सेकंडचा कॉल, स्ट्राईक हवी आहे त्या बंटीला, आणि आणखीन एका खेळाडूला आपल्या स्वतःचा बहुमूल्य विकेट गमवावा लागेल. त्याग केला आपल्या विकेटचा बंटीसाठी. 3 चेंडूमध्ये 19 धावांचं समीकरण. तीन चेंडूमध्ये 19 धावा. एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये आता फणस डोंगरी संघाला वाचवेल, कारण 3 बॉल 19 जरी सलग 3 षटकार आले तरी या स्पर्धे नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. तुम्हाला 19 धावा बनवायला लागतील विजयासाठी. एका दुसरा वाईड बॉल, एका दुसरा नो बॉल, एक्स्ट्रा रन जर का मिळाल्या तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक होईल. जर त्याला महत्व नाही, मी पहिलाच म्हटलं होतं पॉवर प्ले मध्ये जर का 10-12 धावा आल्या तर सामना सोपा होईल. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या फक्त 3, सेकंड ओव्हर मध्ये धावा आल्या 4. त्याचा दबाव आता फणस डोंगरी संघावरती. मोठा कदर आपण जायला प्रत्युत्तर दिलाय. बरोडी संघाने लास्ट ओव्हर मध्ये मात्र ब्लास्ट झालाय. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार, 6 धावा. दोन बॉल 13 धावा. 2 चेंडूमध्ये 13 धावांचं समीकरण. 1 बॉल मध्ये 13 धावा आपण होताना पाहिल्या, 1 बॉल मध्ये 10 धावा होताना पाहिल्या, 1 बॉल मध्ये 9 धावा होताना पाहिल्या. पण त्यासाठी गोलंदाजाला एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल, तेव्हाच मात्र धावा होतील. इथे मात्र प्रयत्न करत राहावे लागेल बंटीला. एखादा डॉट बॉल, एखादा निर्णायक चेंडू या सामन्यामध्ये पूर्णपणे विजयामध्ये शिक्कामोर्तब करून देईल श्रीराम 11 बरवली संघाला. धीम्या गतीचा बॉल गुडघा टेकत ऑन साइडला. आता मॅच 1 साइडेड झाली, औपचारिकता शिल्लक राहिली, आणि राजूदादा पाटील आमचे जिथे विभाग प्रमुख, त्यांच्या चेहऱ्यामध्ये आपण आनंदाचा क्षण पाहताय. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय श्रीराम 11 बरवली. राजूदादा पाटील, BHG काका यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी तब्बल 2000चं पारितोषिक आलं, त्यांचा मी आभार इथे व्यक्त करतोय. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच. हरेश लगेच आपली सेना घेऊन मैदानामध्ये उतरा, जसा सामना संपेल फिल्डिंगसाठी आपल्याला वेळ वाचवायचा आहे. या स्पर्धेमध्ये हा सामना मात्र मोठ्या मार्जिनने जिंकलाय. राजूदादा पाटील पुरस्कृत श्रीराम 11 बरवली संघाने. अभिनंदन बरवली संघ, हार्ड लक भूमी 11 फणस डोंगरी. चला हरेश गाबन लगेच आपली सेना घेऊन मैदानामध्ये उतरा, आणि या स्पर्धेसाठी
राजूदादा पाटील जिते विभाग प्रमुख यांच्या वतीने 5,000, BH काकांच्या वतीने तब्बल 5,000 आम्हाला सहकार्य आले. आणि त्याचबरोबर आपण पाहता एक उत्तम लिजन लेदर क्रिकेटर युवा उद्योजक